नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. ज्यावेळी एकत्र कुटुंब पद्धती असते त्यावेळी महत्त्वाच्या काही गोष्टी पाहणं गरजेचं असते. इंद्र नारायण विरुद्ध रप नारायण ह्या सायटेशनमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे. ज्यावेळी एकत्र कुटुंबामध्ये वडील असतील, मुलं असतील, समजा वडिलांना जर 2 किंवा 3 मुलं असतील आणि एक मुलगा जर बाहेर राहत असेल आणि त्याचा उदरनिर्वाह त्याचा जो सेपरेट करत असेल, तर एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये संपूर्ण जी काही मिळकत आहे ती एकत्र कुटुंबाची धरण्यात येत असते. समजा जो मुलगा सेपरेट राहतो त्या मुलग्याला जर आपण मी सेपरेट राहतो आणि जी काही मिळकत आहे ती माझी आहे हे जर दावायचं असेल आणि समजा जर कोर्टामध्ये दावा चालू असेल, तर त्या सेपरेट राहणाऱ्या मुलाची जबाबदारी असते की मी सेपरेट राहत आहे आणि माझा जो इन्कम आहे तो माझा स्वतःचा आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्या मुलाची असते. कृपा करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.